नमस्कार, कसे आहात सगळे? तर सध्या मोत्याच्या ज्वेलरीचा खूप ट्रेंड चालू आहे आणि त्यासाठी हे फूल कसं बनवायचं आणि अगदी सोप्या पद्धतीने ते आपण पाहणार आहोत. मी शीतल तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. साहित्य काय लागते ते बघूया. सगळ्यात अगोदर आपल्याला टूल्स लागणार आहेत. कटर आणि प्लायर, 30 गेज वायर बाइंडिंगसाठी लागते, गोल्डन मनी, 2 mm चे गोल्डन मनी आहेत हे, 4 mm चे मोती. यामध्ये आपण मण्यांची आणि मोत्यांची साईज कमी जास्त घेऊ शकतो आपल्या अकॉर्डिंग. 6 mm क्रिस्टल घेतले आहेत. 30 गेज वायरचा छोटा तुकडा अंदाजे आपल्याला कट करून घ्यायचा आहे, खांद्यापासून हाताच्या अंतरापर्यंत. आणि त्यात 4 mm चा एक मोती आणि एक गोल्डन मनी ओवून घ्यायचा आहे. खालच्या बाजूला थोडंसं अंतर सोडून हा मनी आपल्याला टाकायचा आहे आणि गोल्डन मनी सोडून फक्त मोत्यामधून ही वायर आपल्याला पास करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने बघूया आपण. दुसरा मोती मी टाकला आहे आणि गोल्डन मनी. वरचा जो गोल्डन मनी आहे तो तसाच वर सरकवून खालच्या मोतीमधून वायर आपल्याला पास करून घ्यायची आहे. सेम अशीच प्रोसेस आपल्याला करायची आहे. ज्या साईजचं फूल आपल्याला बनवायचं आहे त्या साईजनुसार आपल्याला मोती कमी जास्त करायचे आहेत. तर हे बघा, अशा प्रकारे मी टोटल 8 मोती एका पुढे एक असे ओवून घेतलेले आहेत. त्यानंतर काय करायचं आपल्याला, शेवटचा मोती आणि पहिला मोती यांना एकत्र करून एका मोत्याच्या खालून दुसऱ्या मोत्याच्या वरून, एका मोत्याच्या खालून दुसऱ्या मोत्याच्या वरून वायर आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे. त्यानंतर सुरुवातीला जी छोटी वायर आपण सोडलेली होती त्या वायरच्या बाजूने फूल फिरवून घ्यायचं आपल्याला आणि त्यात 6 mm चा क्रिस्टल टाकून घ्यायचा आहे. छोट्या वायरमध्ये आपण 6 mm चा क्रिस्टल टाकलाय आणि तो खालून वरती वायर घेतल्यानंतर आपोआप तो फिक्स होतो. जास्त पण टाईट करायचं नाही आपल्याला, ते व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे. सर्व प्रोसेस करताना आपल्याला 30 गेजची जी वायर आहे ती पीळ पडून द्यायची नाही, कारण ती तुटू शकते. त्यानंतर मोठी वायर आपल्याला वरच्या बाजूने काढून त्यामध्ये 2 mm चे मणी घालून घ्यायचे आहेत. टोटल 9 मणी घातलेले आहेत मी. आणि त्याचा आपल्याला सर्कल बनवून घ्यायचा आहे. तर जे मणी आपण ओवलेले आहेत बघा अशा प्रकारे. तर सुरुवातीला जो पहिला मणी होता त्या मण्यामधून आपण वायर पास केली की सर्कल पूर्ण होतो त्याचा आणि त्याच्यामध्ये अंतर राहत नाही. व्यवस्थित खूप नाजूक वायर असते त्यामुळं व्यवस्थित काम करायचं आहे. बघा, बऱ्याच गृहिणी असतात अशा ज्या
घरी बसून असतात, त्यांना अशा प्रकारे जर आवडत असेल, ज्वेलरी बनवण्यात इंटरेस्ट असेल किंवा अजून काही, तर ते शिकू शकतात. असे काहीही बनवा तुम्ही. यूट्यूब हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. घर बसल्या आपण कुठेही घराबाहेर न जाता शिकू शकतो, आपली कला जोपासू शकतो. तर बघा, अशा पद्धतीनं गोल्डन मनी मी अरेंज करून घेतलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूने हा गोल सिक्युअर करण्यासाठी आपल्याला या तारेमध्ये त्याला व्यवस्थित असं सेट करायचं आहे. तर बघा, मी 2 मोत्यांच्या खालून वायर वरून खालून वर काढलेली आहे आणि नंतर गोल्डन मन्याच्या आतून वायर ही खाली काढलेली आहे अजून. म्हणजे बाहेरचा मोत्यांचा आणि गोल्डन मन्यांचा एकदम असा गोल असा सिक्युअर होतो. अशाच प्रकारे आपल्याला 2 ते 3 ठिकाणी व्यवस्थित असं फिक्स करून घ्यायचं आहे. मोत्यांचा गोल आणि गोल्डन मन्यांचा गोल हे दोन्हीही व्यवस्थित सिक्युअर होतात. तर बघा, 2-2 मन्यांच्या पुढून जरी आपण हे केलं तरी 3 ते 4 वेळा अशा ठिकाणी बांधून घ्यायचं आहे आपल्याला. आणि असा गोल व्यवस्थित फूल आपलं तयार होतं. तर हे फूल बनवण्याच्या अजून बऱ्याच पद्धती आहेत. व्हिडिओच्या शेवटला मी काही ज्वेलरीचे फोटो शेअर केलेले आहेत, तर तुम्ही ते नक्की बघा. अशाच प्रकारे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. तर बघा, ही मोत्याची बुगडी बनवली आहे अशाच फुलांचा वापर करून. त्याचप्रमाणे हेअरस्टाईलसाठी युपिन आहे, झुमका हेअर युपिन म्हणतात. अशा बऱ्याच ट्रेंडिंग अशा दागिन्यांची, स्पेशली मोत्यांच्या दागिन्यांची ट्रेंड चालू आहे. तर ही बघा, ब्रायडल नथ किती सुंदर वाटते. अशाच प्रकारे फुलांचा उपयोग करून आपण विविध असे दागिने घरीच बनवू शकतो. आपल्याला कुठेही बाहेर जायची गरज नाही. धन्यवाद.